प्रत्येक नवीन दिवस एक नवीन खुलासा आणि प्रत्येक खुलासा मागच्यापेक्षा अधिक धक्कादायक. केतन अग्रवाल प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय तसं तसं या कथित कटामागचं संपूर्ण चित्र स्पष्ट होताना दिसतंय. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी सुरुवातीला केतनला मारण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्ट किलरची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. पण नेमकं असं काय घडलं की त्यांना तो प्लॅन सोडून स्वतःच केतनला मारण्याचा कथित कट रचावा लागला? आणि तो कॉन्ट्रॅक्ट किलर नक्की कोण आहे? सगळं काही सांगते, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या पुणेकरांच्या हक्काच्या पुणे लोकलला नक्की फॉलो करा. केतन अग्रवाल प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 16 जुलै रोजी वडगाव मावळ न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांनी आतापर्यंत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्यात. सर्वात मोठा खुलासा म्हणजे केतनला मारण्यासाठी सुरुवातीला सिया आणि चेतन यांनी एका कॉन्ट्रॅक्ट किलरचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी त्या व्यक्तीची भेटही घेतली होती आणि केतन बद्दल सगळी माहितीही त्याला दिली होती. मात्र केतन कोण आहे हे समजताच त्या व्यक्तीने हा प्लॅन नाकारल्याचं सांगितलं जाते. आता हाच व्यक्ती या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार ठरू शकतो असं पोलिसांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर ज्या कॅफेमध्ये ही भेट झाली होती त्या कॅफेचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे केतनला ट्रेकिंगची आवड असल्यामुळं त्याला लोहगडावर नेणं सोपं जाईल हे सियानं आधीच हेरलं होतं. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी घटना घडली तिथे सीसीटीव्ही नसल्याची आणि पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्याचीही खात्री सियाने केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान शांत कसं राहायचं आणि प्रश्नांना उत्तर कसं द्यायचं यासाठी दोघांनी जपानी व्हिडिओ पाहिल्याचाही तपासात समोर आल्याचं बोललं जाते. त्या व्हिडिओच्या लिंक त्यांच्या वेब हिस्ट्रीमध्ये सापडल्याचंही समोर आले. याशिवाय तपासादरम्यान सिया आणि चेतन यांच्या काही मित्रमंडळींची माहिती, अनेक हॉस्टेल्समधील त्यांच्या हालचाली आणि काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जाते. तसेच सिया आणि चेतन यांचा फ्री सेक्स ग्रुप चालवत होते असंही आता समोर येतंय. या सर्व बाबींची सध्या पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. त्यामुळे या हत्येच्या तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. बाकी या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे? मग आजच पुणे लोकल सोबत जोडा तुमचा ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून. पुणे लोकल, तुमचा विश्वासू डिजिटल पार्टनर.